हॅलो फ्रेंड, नमस्ते. सारिका जाधव चॅनलवरती खूप स्वागत आहे. आणि आज तुम्हाला आपण एक मंदिर दाखवणार आहोत. भोलेश्वर मंदिर. महादेवाला हे मंदिर समर्पित आहे. चला तर पाहूयात. भोलेश्वर मंदिर, त्याला जायचंय आता आपल्याला. चालणार का तुम्ही परत? ह्याच्यावर पण चढायचंय. थोडंफार तर आहेच ना. वरती जाते गाडी. चल बघूया. काय समोरच हे टेकडीवरती मंदिर आहे. ते पहिलं जुनं दिसतंय ते खालचं. मला वाटतं भरपूर याला बरोच आहे त्याला तर किल्ल्यावानीच जुन्या काळात. हा किती 1800 शके मधले झाले का ते? 1800 शके. ही हो. तर हे आहे भोलेश्वराचं मंदिर. एकदम रहस्यमय मंदिर आहे आणि त्यातलं काय काय रहस्य आहे ते पण आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. आणि त्याच्या मूर्त्या वगैरे सगळं काही आपण पाहणार आहोत. हे एक मंदिर टेकडीवरती आहे आणि त्याच्या आजूबाजूला थोडं जंगल आहे. तर चला, आता उन्हाळा असल्यामुळे थोडंसं हिरवळ नाही आहे तिथे, कारण ऊन खूप आहे, उन्हाळा चालू आहे. हे मंदिर पुरंदरमध्ये आहे. तर चला पाहूयात आपण. इथं आपण गाडी पार्क वगैरे करू आणि पुढच्या दिशेने लागू. खूप सुंदर जुनं मंदिर आहे, पाहू शकताय. दगडामध्ये कोरलेलं वगैरे याच्यात मूर्त्या आहेत वेगवेगळ्या. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवणारच आहे. तिथं गाडी वगैरे पार्किंग करण्यासाठी जागा आहे आणि जास्त गर्दी नाही आहे. तर पाहूयात आपण कसं आहे ते आतमध्ये. इथं आम्ही गंध वगैरे लावून आता पुढे चालणार आहोत. चंदनाचा टिका एकदम थंड वाटला. चला मग आपण जाऊयात मंदिरात. जय भोले, जय भोले, जय भोले, बम बम बोले, हर हर महादेव. ओ ह्याला घ्या होतो खाली पडला. ते बरोबर उताराला पळायला लागले. ते बरोबर उतार शोधून पळतोय. भोलेश्वराचे मंदिराचे रहस्य काय आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर कळेल. आणि विशेष म्हणजे तिथलचा नंदी आहे, तो पण पाहू. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत, ते पण आपण पाहणार आहोत. मंदिरामध्ये अनेक फुटलेल्या मूर्ती दिसतील. त्याचे कारण काय आहेत ते पण आपण पाहणार आहोत. मंदिराचा थोडाफार इतिहास पण आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 13व्या शतकातील देवगिरी म्हणजे यादवकालीन हे मंदिर आहे. हे मंदिर यवत नावाच्या गावाच्या एका टेकडीवर आहे. पुणे शहरापासून 50 ते 55 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात खूप शांतता आहे, कारण जवळपास कुठेही घरे वगैरे नाही आहेत. त्याचनंतर गाभाऱ्यामध्ये एंट्री होताच एकदम थंडगार असं वातावरण आहे. तर इथं जे दगड आहेत त्याच्यावरती वेगवेगळे नाव वगैरे कोरलेले आहेत. चला आता आपण, इथे 2 रस्ते आहेत भुलभुलैयासारखे. डायरेक्ट आपल्याला मंदिरात नाही जाता येत, कारण इकडे दोन्ही साईडला शिड्या वगैरे आहेत. त्यातला एकच महत्त्वाचा दरवाजा आहे, ते पण पाहूयात. तर पाहू शकता इथं मूर्त्या वगैरे तोडलेल्या आहेत. मी हात लावून तुम्हाला दाखवत आहे. तर आतमध्ये हे दरवाजाची एंट्री आहे. आतमध्ये पण जाऊयात आपण, व्यवस्थित पाहूयात. दरवाजा पण लाकडी आहे, भक्कम आहे एकदम. लांब लचक कासव आहे. सुंदर अशी नंदीची मूर्ती दिसत आहे, पण त्याची मान सरळ नाही. त्याचे कारण असे आहे, नंदीच्या मागे मान आहे थोडी ना, आणि समोर प्रकाशच्या किरणे डायरेक्ट पिंडीवर पडते. नंदीची मान थोडीशी इकडे मान आहे. खिडकीच्या समोर मुख्य प्रवेशद्वार आणि देवाचे मंदिर आहे. तिथे भोलेश्वर मंदिरामध्ये भोलेश्वराचे निद्रा कक्ष पण आहे. देवाच्या मेन गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर तिथे आपल्याला व्हिडिओ किंवा फोटो काढण्यास मनाई आहे. थोड्या लांबून मी फोटो आणि व्हिडिओ घेता येतील आपल्याला.
तर देवाची मूर्ती ही आपण लांबूनच दाखवणार आहोत याच्यामध्ये. त्याच्या आधी मी तुम्हाला इकडचा जे गाभाऱ्यामधील जे मूर्त्या वगैरे तोडलेल्या आहेत ते दाखवत होते. तर इथून पाहू शकता मी लांबूनच हा व्हिडिओ थोडासा घेतलेला आहे. जवळून ते नाही एंट्री करत आपल्याला घेण्यासाठी. तर चला दर्शन वगैरे घेऊयात आपण. सुंदर बनाया है, इतना सुंदर है सब कुछ। माता को किसी का तो लिखा है चलो. दर्शनानंतर आपण इथे पाहू शकताय मंदिराच्या अवतीभोवती खूप साऱ्या वेगवेगळ्या मूर्ती आहेत देवदेवतांच्या, आपल्या हिंदू देवदेवतांच्या. तर पाहू शकताय एकदम औरंगजेब आहेत त्यांनी जे हल्ला केला तर त्या हल्ल्यामध्ये ह्या सगळ्या आपल्या मूर्त्या खंडित झालेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही सर्व मूर्त्यांनी त्यांनी तोडफोड केलेली होती त्यावेळेस. ज्यावेळेस त्यांनी महाराष्ट्रात एंट्री केली आणि औरंगजेबाने त्यावेळेस आपल्या देवदेवतावर त्यांनी पहिला प्रहार केलेला. तर पाहू शकता एवढं छान मंदिराचं त्यांनी, इतक्या छान छान मूर्त्यांचा त्यांनी विध्वंस केलेला होता. जरी केला असला तरी आतापर्यंत ते कायम टिकून आहे मंदिर. पूर्ण मंदिर हे दगडी मंदिर आहे आणि इथं सैनशिवचे फोटोशूटचे पप्पा करत होते. तर पाहू शकता फार म्हणजे मंदिरासमोर आणि श्रीचं इकडे धावपळ चालूच होती. हेच नुसतं पळत आहे. विठ्ठल रुक्मिणी हवेसाठी विठ्ठल रुक्मिणी.
मंदिराच्या भिंतींवरती आणि स्तंभांवरती एकदम नाजूक असे कोरीवकाम केलेले आहे. परिसरात अनेक छोटे मोठे मंदिरं पण आहेत, ते पण आपण बाहेर गेल्यानंतर पाहूयात. आणि मंदिराचा पूर्ण स्ट्रक्चर हा मुस्लिम पद्धतीचा आहे, जेणेकरून लांबून पाहिल्यानंतर तो मुस्लिमचे असल्याने वाटत आहे, पण आतमधून शिवमंदिर आहे. सर्व हिंदू देवदेवतांच्या मूर्त्या वगैरे आहेत. श्रीकृष्ण, गणपती, विठ्ठल रुक्माई आणि असेच वेगवेगळे खूप सारे मंदिर आहेत. तर हे कासव पाहू शकता खूप मोठा आहे. त्याचबरोबर नंदी पण तुम्हाला दाखवलेला होता. आणखी पण आपली नंदी पण खूप मस्त आहे. तिथे एकदम काळ्या दगडातील हे पाषाणमधील पूर्ण मंदिर आहे. आणि इथे छुपे दरवाजे आहेत मंदिरातून काही बाहेर जाण्यासाठी. पावसाळ्यामध्ये खूप छान असे वातावरण समोरचं होतं परिसर. आतमध्ये पण खूपच छान मंदिर आहे. नक्की तुम्ही भेट द्या. मनाला प्रसन्न करणारे हे मंदिर आहे. 10 मिनिटं ह्या मंदिराच्या बाहेर येऊन बसल्यानंतर खूप शांतता आणि ओम नमः शिवायचा जप केलेला. काय से भारी ना लई. श्री कसा खेळतोय हो. हे पण असं ते मुसलमानाच्या ह्याच्यानी केलंय ना. आणि म्हणजे लांबून दिसावा नाही त्यांना. नाही तसं नाही. मग हा पैसे लिहा ना सगळे. एक फोटो बस. तुरु तुरु पळत आहे बघा की. म्हणा भाऊ येत नाही इकडे. काय आहे काहीतरी आहे पहिलं मंदिर आहे. हम इसके अंदर खड़े भी हो सकते हैं. मैं खड़ी हूँ तो इधर जाने में पानी है. हाँ पानी हमको भी देखना है. एक मिनट. अरे कुछ नहीं. नहीं देखना है. काही नाही. काहीच नाही. तो वो तो बनाएंगे. खाली पाण्यासारखं. Let's go. Let's go. तिकडून जायचं का? तिकडून एक मंदिर आहे. खूप खूप मस्त मंदिर आहे. चला चलो इथं पण काय मंदिर आहे का? तो भी सीढ़ियाँ बनाई तो होगा. आम्ही पण हम गए थे ना उधर एक घर पे. उधर हमने कुछ पत्थर जमा किया था जो कि हम आपको लास्ट में दिखाएंगे. रक्तदान करू शकता इथं. चल थक गए. भूक लागली यांना सगळ्यांना. चला जे काहीतरी टिकटॉक खाऊ. हे पण जुने घर. हे पण जुने घर दिसतात ना पहिले जुन्या काळातले.
चलो चल 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 इकडं नाही इकडं चल बाय बाय उलट चलतो आम्ही इकडे तिकडे काय चल हो पडेल तू. मस्त खूप छान मंदिर आहे. फक्त पोरं ना मी दोघं बाकी सगळं